आज बहुप्रतीक्षित निकाल आहे, काय तुमची प्रतिक्रिया? निकाल हा आमच्या बाजूने लागला पाहिजे अशी आमची म्हणजे मनातून इच्छा आहे. पण काय होईल काय माहीत नाही. कारण ज्यावेळेस स्पीकर हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात याचा अर्थ काय? ते न्यायदेवता म्हणून बसणार आणि ते न्यायदेवता जर समजा आरोपीला जाऊन भेटणार तर ते काही योग्य नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की जरा गोड बंगाल आहे खूप मोठा, आणि गोड बंगाल हे ते सत्ताधाऱ्यांच्या वतीने या सगळ्या दृष्टिकोनातून खूपच मोठ्या प्रमाणात त्यांचा हा गेम सेटिंग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चोराच्या मनात चांदणं, मुख्यमंत्री म्हणाले. नाही, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगायचं तुमचं वाक्य बरोबर नाही आहे. तुम्ही असं कोणालाही चोर आणि वीर असं म्हणून तुमचं पद तुम्ही घाणेरडे करू नका. तुम्ही जर असं तुमचं स्वतःहून त्या ठिकाणी तुमच्या पदाला ते असे घाणेरडेपणा आणत असाल तर तुम्ही कसले मुख्यमंत्री? आम्ही तर तुम्हाला घटनाबाहेरच मुख्यमंत्री म्हणतो. एक महत्वाचं विधान त्यांनी केलं, पक्ष चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे निकालही आमच्याच बाजूला लागेल असं मुख्यमंत्री म्हणतात. नाही, ते निवडणूक आयोगाने सांगितलं असेल, परंतु अजून सुप्रीम कोर्टात ते प्रकरण पेंडिंग आहे. तो निर्णय यायचा बाकी आहे. मग या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर तुमचं काय म्हणणं, किंवा तुम्ही एवढ्यावरच त्यांना काय सांगा? नाही, त्यांनी खूप म्हणजे अतिरेक केला आहे आणि त्या अतिरेकाच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं की आम्हीच आहोत. ज्या शिवसेना प्रमुखांनी यानं मोठं केलं, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी 2 वेळेस तिकीटं साथ दिल्यानंतर आणि पद पण दिलं, मंत्रिपद दिलं, सगळं दिलं, तरी पण हे त्यांच्या बाबतीत असं वाकडे तिकडे बोलत असेल तर जनतेला पटत नाही. मी तर शिवसैनिक आहे, मला पटणारच नाही, पण जनतेला पण पटत नाही. त्यामुळे यांचा तो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना त्याचा अनुभव येईल की लोकांचं काय प्रतिक्रिया आहे. लोक आता बोलत नाही, पण आता लोक त्यावेळेस बोलतील. त्यांचं म्हणणं आहे बहुमत त्यांच्याकडे आहे, आमदार त्यांच्याकडे आहे, खासदार त्यांच्याकडे आहे, पक्ष आम्ही चिन्ह आमच्याकडे आहे. हे बाहेर नाही, बंडखोरी करून खोक्याच्या माध्यमाद्वारे जर समजा ते बहुमत करत असेल तर जनतेच्या कोर्टामध्ये हे टिकणारच नाही. आणि त्यांना खूप प्रचंड राग आलेला आहे जनतेला. आम्ही तर ग्राउंड लेवलचे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. आम्ही फिरतो सगळीकडे, आम्हाला लोक सांगतात. पण विधानसभेत 67% बहुमत त्यांचं आहे असं त्यांचा दावा असू द्या ना. किती दिवस राहिले आता किती दिवस राहिले? जर लोकसभेच्या बरोबरीने निवडणूक घेतली विधानसभेची तर हे संपला. पण जर समजा लोकसभेच्या नंतर विधानसभा 6 महिन्यानंतर घेतली, तोपर्यंत 6 महिन्यांचं रोज काही ना काही चालत राहील ना. आणि त्यामुळे त्यांना अनुभव येईल की लोकांची प्रतिक्रिया काय आहे. त्याच्या आधी लोकसभेत संपूर्ण महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून येणार. त्यामुळे आता त्याच्यानंतर मग त्यांना डाऊनच व्हावं लागेल. या निकालाबाबत तुम्ही सगळे जास्त फारसे अपेक्षा ठेवून नाही आहे, कारण प्रत्येकच जण निराशावादी म्हणते यातनं न्याय मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे ना की यांनी 8 महिने लावले आणि लगेच फटाफट करून त्या ठिकाणी हे घेतो ते घेतो. म्हणजे स्पीकर जे आहे, स्पीकरांनी त्या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून ज्या भावनेतून निकाल देण्याच्या तयारी त्यांनी दाखवली ही एक प्रकारचा संशयास्पद आहे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही अपेक्षा नाही, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आत्ता एक मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की रामाच्या कृपेने निकाल आमच्या बाजूला लागणार आहे. नाही, आता पाहू ना. प्रभू रामचंद्र हा सत्यवादी आहे. सत्य कोणाच्या बाजूने ते कळेल. खोटं करून जरी केलं तरी नंतर पुढे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने परत गेम असा काही होईल उलटा की नंतर त्यांना कुठे ना कुठे तरी भोगावं लागेल. सुप्रीम कोर्टात जायची तयारी झाली आहे पूर्ण? नाही, शेवटी कसं आम्ही पण आमच्या तयारी, आमची स्ट्रॅटेजी जी आहे ती माननीय उद्धवजी आणि अनिल परब साहेब हे करतायत, अनिल देसाईजी पण करतायत आणि त्याप्रमाणे ते होईलच. असं या निकालावरून म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा बालेकिल्ला आहे, या निकालावरून दोन्ही बाजूला प्रतिक्रिया उमटतायत. तुम्ही लोकांमध्ये सातत्याने मिसळतात, या सगळ्या लोकांची काय म्हणणं आहे? म्हणजे इथल्या संभाजीनगरच्या लोकांना हे 5 लोक फुटले ते आवडलं नाही. कारण संभाजीनगरच्या लोकांनी त्या ठिकाणी 9चे 9 आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले. मी माझा चुकून पराभव झाल्यानंतर त्यांना हळहळले ते, आणि ते हळहळणे त्यांना पटलं नाही म्हणून त्यांनी 9चे 9 आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले. महाराष्ट्रात कुठेच असं झालं नाही.
इथे झालं आणि त्याच्यामधून याने फुटल्यानंतर तर मग लोकांना राग आला एक प्रकारचा आणि तो राग त्या ठिकाणी जिव्हारीशी आला लोकांच्या की बाबा यांना आपण प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि हे फुटले आणि फुटल्यानंतर काय खोके घेऊन फुटले, हा सगळ्यात मोठा राग आहे. खैरे साहेब, लोकशाही चॅनलवर 30 दिवसांची बंदी आणलेली आहे. हे मी या ठिकाणी मागे पण सांगितलं होतं, परंतु तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि कोर्ट तुम्हाला न्याय निश्चित देईल. कारण ह्या सगळ्या म्हणजे अशी आणीबाणी कधी नव्हती, अशी आणीबाणी यांनी लावायला सुरुवात केली आणि लोकशाही चॅनलवर त्यांनी बंदी आणली. हा एक म्हणजे पत्रकारितेचा किंवा या चॅनलचा एक प्रकारचा अपमान आहे आणि म्हणून हे करू नये, परंतु केलं हे सुद्धा जनतेला आवडलेलं नाही आहे. खरे साहेब, हा निकाल फक्त नुसता निकाल नाही आहे, तर राजकीय घडामोडी बदलणार आहे. ज्याच्या बाजूला निकाल लागेल त्यामध्ये लोक उड्या मारतील. मग शिंदे गटाकडे लागला तर उद्धव ठाकरे गट तिकडे जाईल, उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे गटाची लोक ठाकरे गटाकडे जातील, अशी शक्यता वाटते तुम्हाला? नाही, आता माननीय उद्धवजी साहेबांनी सांगून दिलं की आता याच्यानंतर जर शिंदेवाले कोणी माझ्याकडे आले तर मी त्यांना घेणार नाही. शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजितदादाचे कोणी लोक आले तर मी घेणार नाही. एक फर्मली त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे जे आमचे आहे ते एकनिष्ठ आहेत. त्या एकनिष्ठांच्या जोरावर ताकदीवर माननीय उद्धवजींचा पूर्ण भरोसा आहे आणि भरोश्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते काम करू. पण ती लोक दावा करताय की तुम्ही रांगेत उभे आहे सगळे निकाल लागल्यानंतर. नाही, कोणी रांगेत उभे नाही आहे. एखादं कोणी असेल माहीत नाही, परंतु मी हे सांगतो कोणीही रांगेत उभे नाही आहे. सगळेजण त्या ठिकाणी उगाच इतके दिवस त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या बरोबर राहिले नाही. त्याचं कारण आहे, नाही तर मग कधी फुटले असते. कोणी पैशाने जातं, कोणी सत्तेने जातो, कोणी कामाने जातं, पण बाकी जे आहे ते एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ कोणी फुटणार. परवा हरिभाऊ बागडे पण म्हणाले विरोधी पक्षनेत्यांचा मूळ बदललेला आहे. विरोधी पक्षनेता भाजप अंबादास दानवेंकडे त्यांचा इशारा होता. नाही, अंबादास दानवे हा कडवट शिवसैनिक आहे, त्यामुळे तो कडे जाणार नाही. असंही म्हणलं जातं की जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठल्या तरी भीतीपोटी त्या गटामध्ये गेलेले आहेत. नाही, कोणी जात नाही. आता मी निष्ठावंत शिवसैनिक, मी जाणार का कुठे? नाही, मी ओपनली इश्यू देतो, बोलतो. भीतीपोटी वेगळ्या भीतीपोटी तिकडे गेले. ईडी काय करणार तुम्हाला? त्यांना इकडे यायचं 2-3 दिवस बसणार आणि माहिती घेणार, काही होऊ शकत नाही. त्यांना इकडे यायचंय असं दावा करतात. असे किती लोक असतील बरं? कोणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेतून एकही माणूस फुटणार नाही. त्यांच्याकडून जी लोक येणारे आहेत ते फक्त ईडीला घाबरून तुमच्याकडे येणार नाही असं माधव सरांचा प्रश्न. नाही, ईडीला घाबरून ते आमच्याकडे येणार नाही असं नाही आहे. आता माननीय उद्धवजींनी डिक्लेअरच केलं की आम्ही एकालाही घेणार नाही, त्यामुळे तो प्रश्न मीठ संपला. निकालातील पारदर्शकता सर्वसमोर आहे म्हणून थेट विधिमंडळातून लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे सर्व निकाल. ठीक आहे, ते करावंच लागतं त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.